सर्वांचे पुन्हा एकदा चला शिकू आनंदाने या माझ्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत. स्क्रॅप आलेला आहे बरं का, त्यामुळे आपण लगेचच लगातार एक एक स्क्रॅप बाबतचे व्हिडिओज आपण बनवणार आहोत आणि टाकणार आहोत. आज आपला व्हिडिओ आहे स्क्रॅपसाठी संदर्भात सगळं मटेरियल जे आहे किंवा काही SCERTने आपल्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहे ते कसे आपण बघायचे आहेत, कसे पुरावे असावेत याचे काही राज्याने आपल्याला आदर्श काही दिलेले आहेत, आकृती आराखडे दिलेले आहेत, हे सगळं आपल्याला कसं बघायचं आहे आणि या सर्वांच्या PDF सुद्धा तुम्हाला देणार आहे बरं का. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते डाउनलोड करू शकतात. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया, जास्त वेळ घ्यायचा नाही. पण नेहमी ठरल्याप्रमाणे आधी चॅनलला आपण ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. जे ऑलरेडी माझे सबस्क्रायबर असतील त्यांनी व्हिडिओला लाईक नक्की करायचे. अजून आपल्या इतर शाळांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोचवायचे. आपल्याला गुगल क्रोमवरती जायचं आहे. ma.ac.in हे आपल्याला SCERTच्या वेबसाईटची नाव टाकायचं आहे. ही आपली SCERTची अधिकृत वेबसाईट आहे. या ठिकाणी आपल्याला सर्व SCERTचे जे जे उपक्रम चालू आहे त्याबाबतची डिटेल्स माहिती मिळते. इथेच वरती बघा लेफ्ट हँड साईडला शाळा गुणवत्ता मूल्यांकन याबाबतचं स्क्रॅप बाबतचा एक टॅब त्यांनी दिलेला आहे. तो ओपन केला की आपल्याला सगळी त्या स्क्रॅप बाबतची डिटेल्स आपल्याला या ठिकाणी अवेलेबल होत आहे. बघा सगळे GR शासन निर्णय आहेत. आत्ताचं 25-26 पत्र आहे, स्वयंमूल्यमापनाचं मार्गदर्शन पुस्तिका आहे, इंग्रजीमधली आहे. हे सगळे जे काही स्क्रॅप बाबतचे निघालेले पत्र या ठिकाणी आहेत, परिपत्रक, सूचना, शासन निर्णय सगळं आहे. काही व्हिडिओज आहेत, त्यामध्ये मार्गदर्शक व्हिडिओ सुद्धा आहे. प्रत्येक क्षेत्रनिहाय मानकानिहाय व्हिडिओज आहेत. डॅशबोर्ड आहे, कृती आराखडा आहे. आपण कृती आराखडा याच्यातले काही 2-3 मुद्दे महत्त्वाचे बघणार आहोत. अश्रेणी मिळालेल्या शाळांचे मानकनिहाय आहे. हे सगळे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. बघा भरपूर त्यामध्ये दिलेले आहेत. फक्त बाह्य मूल्यांकनाची एक क्लोज झालेली आहे, कारण आता बाह्य मूल्यांकन संपलेलं आहे. आपल्याला ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या सुद्धा आपल्याला ह्या वेबसाईटवरती, ह्या मेल ID वरती आपल्याला द्यायच्या आहेत. आपल्याला जिल्ह्यावरून किंवा राज्यस्तरीय जी समिती आहे त्यांची जर आपल्याला काही अडचणी असतील त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आपल्याला इथे अवेलेबल आहे. ओके, यातले आपल्याला काही आपण ह्या व्हिडिओमध्ये आता कृती आराखडा कसा दिलेला आहे, पुरावे कसे स्तरनिहाय पुरावे कसे दिलेले आहेत, ते आपण जरा ओपन करून बघणार आहोत. आणि याच्या सगळ्याचे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सगळ्या PDF रूपामध्ये तुम्हाला मी देणार आहे. ह्या वर्षीचे जे काही बाह्य मूल्यांकन झालं, मागच्या वर्षी भरलेले स्वयंमूल्यांकन केलेल्या शाळांचे ह्या वर्षी जे बाह्य मूल्यांकन झालं त्यातल्या श्रेणीच्या शाळा होत्या, त्यांचे मानकनिहाय पुरावे कसे होते, तेही आपल्याला एक मदत म्हणून आपल्याला आत्ता स्क्रॅप भरताना उपयोगी पडू शकतात. ह्याची आपण लगेचच ओळख करून घेऊ एका मुद्द्याची. कृती आराखडा सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेला, आपण ओपन करून बघूया. बघा या ठिकाणी कृती आराखडा आपल्याला असा दिलेला आहे. मानक क्रमांक दिलेला आहे, क्षेत्र, उपक्षेत्र, मानक क्रमांक, ते मानकाचे काय आहे मानक ते दिलेले स्टेटमेंट, वर्णन विधानं दिलेली आहेत हे सगळी. आणि बघा एक शेवटी आपल्याला ॲक्शन प्लॅन दिलेला आहे की आपल्याला ह्या वेळेशी जरी स्तर आपला कमी राहिला त्या ह्याच्यातला, तर आपल्याला ह्या ॲक्शन प्लॅनमधून कळणार आहे की आपल्याला नेक्स्ट इयर काय करायचं पाहिजे. की हा स्तर आपल्याला उंचवायचा असेल तर मी माझ्या शाळेत कोणते उपक्रम राबवले गेले पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, ह्या कृती आराखड्यामधून आपल्याला छान कळतात. आणि एक्झॅक्टली आपल्याला काय केलं, याच्यातल्या काही गोष्टी केलेल्या असेल पण आपल्या नजरेतून सुटल्या असतील तर आपण त्या स्तरामध्ये नक्कीच दाखवूया. बघा पहिलाच होतं मानक. त्या मानकाशी संबंधित हे 4 वर्णन विधानं आहेत. आणि कृती आराखड्यामध्ये त्यांनी काही 4-5 ॲक्शन्स दिलेले आहेत की जे आपल्याला वर्षभरासाठी प्लॅन करायचे आहेत. NEP 2020 NCF SCFची प्रत आपल्याकडे असली पाहिजे. ती ॲक्शन प्लॅनमध्ये असं की त्या नसेल तर ती मिळवेल मी. त्याच्यावरती शिक्षकांचे चर्चासत्र, काही कार्यशाळा झालेल्या आहेत का, वार्षिक मूल्यांकन, विविध परीक्षांचे नियोजन, समग्र प्रगती मुद्रक, शाळा
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामध्ये ह्या सगळ्या NEP 2020चा अंतर्भूत आहे का? शिक्षक निरीक्षण, वर्गातील सहभाग, अभिलेखे, पाठ्यपुस्तके, प्रगती पुस्तके, संचिका, विद्यार्थिनी अध्ययन स्तर विश्लेषण असल्याची खात्री आपल्याला करायची आहे. ह्या ॲक्शन प्लॅनमध्ये दिले की ह्या स्तरासाठी मला ह्या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत. हा ॲक्शन प्लॅन हा आपल्याला SCRTने एवढा डिटेलमध्ये आणि छान करून आपल्याला पुरवलेला आहे. त्यानुसार आपल्याला आपल्या शाळेचे आराखडा म्हणा किंवा कार्यक्रम आपल्याला ठरवायचे आहे. एकदम क्लिअर कट असे सर्व ध्येय धोरणं आपल्याला दिलेली आहेत की आपल्याला ह्या गोष्टी करणे अपेक्षित आहे. तुम्हाला चॅट बॉक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंकसुद्धा देत आहे. ते तुम्ही डायरेक्ट सेव्ह करू शकतात, वाचू शकतात. त्या लिंकवरनं डायरेक्ट सगळं तुम्हाला अवेलेबल होईल. या ठिकाणी बघा त्यांनी 5व्या नंबरला बघा काय दिलेलं आहे की श्रेणीमध्ये जे ह्या वर्षी जे बाह्य मूल्यांकन झालेलं आहे त्यामध्ये ज्या शाळांना श्रेणी मिळालेली आहे त्या शाळांचे मानकनिहाय पुरावे सुद्धा आपल्याला इथे बघता येतील. जर आपल्याला एखाद्या मानकाबद्दल संभ्रम असेल की नक्की यांनी काय ह्या स्तरासाठी किंवा ह्या मानकासाठी कोणते पुरावे जोडावेत, तर इथे आपल्याला काही त्यांनी ऑप्शन्ससुद्धा दिलेले आहेत. आपण ड्राईव्हवरती त्या शाळेचं बघा, त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकारे जर आपली प्राथमिक शाळा असेल तर प्राथमिक शाळेवर जाऊया. उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक. समजा प्राथमिक शाळा निवडलेली आहे, त्यामध्ये पुन्हा वेगवेगळे सेक्शन्स दिलेले आहेत. शासकीय शाळा, खाजगी अनुदानित शाळा आणि खाजगी विनाअनुदानित शाळा. समजा आपण शासकीय अनुदानित शाळा आहे, कारण मानकांमध्ये काही ठिकाणी काय होतात फरक पडतो किंवा मानकं वेगळी असतील. बघा आपल्याला SCRTने प्राथमिक शाळेसाठी UDIS नंबरसुद्धा दिलेले आहेत, त्या शाळेंची नावंसुद्धा दिलेली आहेत. त्यांचे आपल्याला त्यांनी काही पुरावे नमुने कसे टाकलेले आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. या ठिकाणी समजा ही आपण एक शाळा उघडली, बघा त्यांनी त्यांच्या मागच्या वर्षीच्या स्क्रॅपच्या अजूनही PDF आपल्याला दिसत आहेत किंवा प्रदर्शनीय आहेत. अशाच प्रकारे आपल्यासुद्धा ड्राईव्हमध्ये जो शाळेसाठी आपण स्क्रॅपसाठी जो एक मेल ID तयार करणार आहोत, त्या ड्राईव्हमध्ये अशा प्रत्येक मानकाच्या किंवा एका फोल्डरमध्ये आपल्याला ह्या प्रत्येक मानकाच्या वेगवेगळ्या PDF अशाच काय करायच्या आहेत, अपलोड करून ठेवायच्या आहेत. प्रत्येक वेगळा एक फोल्डर किंवा PDF घ्यायची, ती अपलोड करायची आणि त्याला मॅनेज ॲक्सेस आपल्याला द्यायचा आहे. बघा या ठिकाणी समजा एक कोणता पुरावा, आपण एक मानक 44 नंबरचं मानक उघडलेलं आहे, त्यात त्यांनी काय पुरावे दिलेले आहेत. तर 44 नंबरचं मानक आपण बघून त्याप्रमाणे आपण बघायला पाहिजे की त्यांनी काय पुरावे दिलेले आहेत. आणि हे अशा पद्धतीने त्यांनी ह्या शाळा बाह्य मूल्यांकनामध्ये तपासणी झाल्यानंतर श्रेणीमध्ये आहेत. त्यामुळे यांनी पुरवलेले पुरावे जे आहेत हे नक्कीच ग्रँटेड आहेत किंवा तपासलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या पद्धतीने आपण मानके देऊ शकतो. आपला जो पहिला मानक होता की शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना NEP 2020 बाबतची माहिती आहे का, त्याबाबत हा जो होता की चर्चासत्र आयोजित केलेले आहे का, त्याबाबतचे त्यांनी हे काही पुरावे दिलेले आहेत. डाउनलोड व्हायला वेळ लागत आहे, पण त्याबाबतचे तसे हे पुरावे त्यांनी दिलेले आहेत की स्क्रॅपबाबत आहे काय आहे, हे सगळे अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा मुख्याध्यापक चर्चासत्र घेत आहेत किंवा काही घेत आहेत असे पुरावे आपल्याला सुद्धा या ठिकाणी असे जोडायचे आहेत. किंवा प्रत्यक्ष NCF SCFच्या PDF सुद्धा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. एक तुम्ही त्यांनी दिले ह्या शाळांचं जसं आहे तसंच करणे अपेक्षित नाही, पण आपल्याला ज्या ठिकाणी अडचण येईल त्या ठिकाणी ह्या शाळांनी काय पुरावे अपलोड केलेले आहेत याचा नक्कीच आपण मदत घेऊ शकतो. आणि बघा या ठिकाणी माध्यमिक, उच्च माध्यमिक अशा बरेच सर्व शाळांच्या किंवा सर्व प्रकारमधल्या शाळांचे काही 3-3, 4-4 नमुना दाखल आपल्याला शाळा दिलेल्या आहेत. याचा नक्कीच आपल्याला ह्या वर्षीचा स्क्रॅप भरताना नक्कीच याचा काय होणार आहे, उपयोग होणार आहे. त्यानंतर अजून एक आपल्याला छान एक टॅब ह्या SCRTने आपल्याला मिळून दिलेली आहे की एक पुराव्यासाठी त्यांनी आपल्याला
इथे एक कोणत्या मानकाचा कोणते पुरावे असावेत बघा 7 नंबर जे आहे स्क्वॅब मानकनिहाय क्षेत्रनिहाय स्तरनिहाय पुरावे. ह्या सगळ्या PDF तुम्ही याच्यावर जाऊन करू शकतात किंवा मी सुद्धा आपल्या YouTube चॅनलच्या याच्यामध्ये हे सगळे PDF आहेत ह्या आपल्याला उपलब्ध करून देईन. ठीक आहे. मानकांचा स्तर निश्चित करण्यासाठी दुष्टक्षेपातील हे पुरावे दिलेले आहेत. सदर पुरावे अंतिम नसून वर्णन विधानांच्या समर्थन करणारे प्रत्यक्षदर्शी वस्तुनिष्ठ पुरावे यापेक्षा वेगळे असू शकतात. ही त्यांनी टीप दिलेली आहे. आता बघा, जर पहिलंच मानक घेतलं तर पहिलं काय होतं, मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि संदर्भ याची त्यांना माहिती आहे. तर स्तरसाठी जर तुम्हाला स्तर 1 घ्यायचा आहे तर काय आहे, NCF 2020ची NCF SCFची तुमच्याकडे हार्ड कॉपी असावी. मुख्याध्यापक शिक्षक प्रत्यक्ष संवाद करत आहेत. चर्चासत्र कार्यशाळांच्या तुमच्याकडे उपस्थिती पत्रकं किंवा प्रत्यक्ष फोटोज त्या ठिकाणी तुम्हाला टाकावे लागतील. तुमचं पाठ नियोजन लॉगबुक दैनिक टाचन हे सगळे त्यानुसार NCF SCF नुसार चाललंय का याचे काही नमुने तुम्हाला द्यावे लागतील. शिक्षक निरीक्षण हे असे तुम्हाला प्रत्येक स्तरासाठी कोणते पुरावे लागणार आहेत त्याचे वर्णन विधान तुम्हाला पुस्तकामध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये पुस्तके दिलेलं आहे. हे पुरावे सुद्धा दिलेले आहेत. प्रथम स्तरातील पुरावा असेल तर दुसऱ्या स्तरावर जायचं, दुसऱ्या स्तराचा असेल तर तिसऱ्या स्तरावर मग जायचं. चौथ्या स्तरावरती जी शाळा असेल त्यांना पूर्ण 3ही स्तराचे त्यांच्याकडे पुरावे आहेत का हे खातरजमा करून घ्यावी आणि मग आपला स्तर आपण निश्चित करावा. बघा, खूप छान मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी आपल्याला बरेचसे SCRTच्या वेबसाईटवरतीच आपल्याला बरेचसे साहित्य म्हणा किंवा मार्गदर्शक व्हिडिओज आहेत, हे सगळं अवेलेबल आहे. तर नक्कीच याचा वापर करा, याचा उपयोग करा. शाळेमध्ये जे स्क्वॅब कमिटी असेल त्यांच्या अंतर्गत एक छान स्वयंमूल्यांकन होऊ द्या. निश्चितच आपल्याला भरपूर कामं आहेत, त्या कामामध्ये ह्या कामाला अत्यंत महत्त्व द्यायचं आहे आणि एक चांगलं स्वयंमूल्यांकन आपल्याकडनं व्हावं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पासवर्ड आपला नसेल तर कसा मिळवायचा हे सुद्धा बनवत आहोत आणि नंतर मग आपण लॉग इन करण्याबाबत घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच तुमचे सपोर्ट राहू द्या. असेच आपण प्रत्येक विषयावरती सविस्तर व्हिडिओ आणत राहू.